आता या ठिकाणी आपल्या चंद्रभागेमध्ये उजनीतून आणि या ठिकाणी येणारा विसर्ग हा जवळजवळ 1,10,000 12,000च्या आसपास विसर्ग आहे आत्ता सध्याचा. पण संध्याकाळी अजून थोडासा कमी होईल, परंतु वरती पाऊस जर चांगला झाला तर हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनामध्ये आपले प्रांताधिकारी इतापे साहेब असतील, तहसीलदार लंगोटे साहेब असतील, CO आपले रोकडे साहेब असतील, पोलीस प्रशासन सर्वजण या ठिकाणी येथील लोकांच्या ह्याच्यासाठी म्हणजे जर काय पाणी वाढलं केलं तर त्या लोकांना स्थलांतरित करणे, लोकांच्या सेवासुविधा व्यवस्थित देणे. या ठिकाणी मंदिर समितीसुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आज जर पाऊस वाढला, पाणी जर वाढलं तर लोकांच्या बाबतीतल्या ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. दादा, खरं तर ही परिस्थिती प्रत्येक वर्षी बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक वर्षी पूर साधारणपणे येतो आणि व्यासनगरमध्ये लोकांचा हाल बघायला मिळते. तर तिथल्या लोकांना कायमस्वरूपी अशी कुठली व्यवस्था होऊ शकत नाही का? खरं हा अतिशय खूप वर्षापासून आलेला हा प्रश्न आहे की येथील सगळ्या लोकांचं. कारण एक तर आहे की ह्याच ठिकाणी जर बिल्डिंग बांधायची म्हटलं तर हे ब्ल्यू लाईनमध्ये येते, त्यामुळं या ठिकाणी बिल्डिंग होऊ शकत नाही. या लोकांना स्थलांतरित करून तिथंच त्या ठिकाणी ह्या लोकांची ती राहणाऱ्या लोकांची घरं ही चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजेत. परंतु सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी प्रत्येक लोकांना घर मिळलं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि नक्कीच त्या पद्धतीनं या लोकांना स्थलांतरित करून या ठिकाणी परत झोपडपट्टी होऊ नये याकरता वेगळ्या पद्धतीचं इथं आरक्षण असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं इथं सुशोभीकरण असेल करून नक्कीच या लोकांना आधार देण्याचं काम आपले सरकार 100% करेल. त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. आज भीमा नदीला एवढा मोठा पूर आला, एवढं मोठं पाणी वाहून जाते, पण आज आपल्या मतदारसंघातली अशी आणि काही खेडेगाव आहे की त्या खेडेगावातल्या कॅनलला पाणी पोचलं नाही. शेतकरी वाट बघतोय कॅनल, त्यांच्या जमिनी या योजनेमध्ये गेले परंतु त्यांना पाणी अजून पोचलं नाही. खरं म्हणजे काही पत्रकारांनी काही बातम्या केल्या, सगळं मी बघितलं. तर एक आहे आपल्याकडं वारी चालू होती, वारी चालू आहे. आपला उजनीचा कॅनल जर 900चा विसर्ग जर आपण दिला क्युसेकचा, तर प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे येणारे सगळ्या रस्त्यावरून येणारे जे वारकरी आहेत, हे वारकरी प्रामुख्याने कॅनलमध्ये उतरतात, आंघोळ करतात, स्नान करतात. त्या ठिकाणी त्याचा प्रवाह जर वाढला तर कुठंतरी अनर्थ घडू शकतो. त्यामुळं हा प्रवाहाचा विसर्ग 900च्या ऐवजी हा अत्यंत कमी विसर्ग ठेवला होता, जेणेकरून वारकऱ्यांना ज्या त्या ठिकाणी ज्या त्या भागामध्ये जिथं जिथं कॅनल आहे त्या कॅनलचं पाणी वापरता यावं, आंघोळ करता यावी अशा पद्धतीनं विसर्ग होता. आणि वारी झाली का दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी गर्दी खूप होती. परत जाणारी वारकरी तशाच पद्धतीनं आंघोळ्या असतील किंवा त्या ठिकाणी थांबणं असेल हे होत होतं. त्यामुळे 2-3 दिवस तो विसर्ग वाढवता आला नाही. परंतु आता हा विसर्ग वाढवलेला आहे. 900च्या क्युसेकच्या विसर्ग हा त्या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि नक्कीच या पद्धतीनं आता सिंचनासाठी असेल किंवा गावातील तलाव असतील, गावातल्या तिथल्या काय पाणीपुरवठ्याच्या विहिरी असतील, ह्या भरून घेण्याचं सुद्धा माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपण काम करतो. कधीपर्यंत मिळू शकेल पाणी त्याला साधारण? का आता पाणी सध्या चालू आहे. जसं जसं सिंचनाची हे भागल म्हणजे तिथलं सिंचन पूर्ण होईल तसं वर जर आपण नेहमी जसं सिंचन करतो आहे तशा पद्धतीनं खालचं सिंचन होत परत टेल टू हेड हा जो नियम आहे की या नियमानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना 100% पाणी मिळेल. धरणात मुबलक पाणी यामध्ये आहे, त्यामुळं पाण्याची कुठलीही चिंता नाही. परंतु शेतकऱ्याच्या आता सध्या अडचणी, कारण आता पाऊस असं वातावरण दिसतं आहे, पाऊस आज पडतो आहे का उद्या पडतो आहे ह्या चिंतेत शेतकरी आहे. परंतु हे पाणी हे लवकरात लवकर कसं मिळेल हे या ठिकाणी येणाऱ्या 4-5 दिवसात आपल्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये या सिंचनाच्या पाण्याचं आता भाटघरचं पाणी तर आपण आणलेलंच आहे आणि उजनीचं पाणीसुद्धा येणाऱ्या 4-5 दिवसात 5-6 दिवसात नक्कीच हे सुद्धा पाणी येऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करू. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून फक्त 2 तास लाईट होती आणि तुम्ही पण एक शेतकरी, तुम्हाला पण माहिती की 2 तासामध्ये शेतकऱ्याचं भरणं होत नाही. आता अचानक 8 तास लाईट सोडली गेली आहे. मग लाईट 8 तास अचानक आली कुठून आता एवढी? एक आहे हा अतिशय चांगला प्रश्न आहे
त्याच्यामध्ये विधानसभेतसुद्धा बराचसा गोंधळ झाला विरोधक, कारण ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर होती. संपूर्ण महाराष्ट्रभर नाही म्हणजे सगळीकडे ही अवस्था होती. तरी अल निनोच्या इम्पॅक्टमुळे या ठिकाणी प्रत्येक राज्याला धोरण ठरवून दिलं होतं की असलेलं पाणी ते पुढच्या वर्षी पाऊस पडेल का नाही, किती पडेल ह्याची साशंकता होती. त्यामुळे प्रत्येक राज्याने धोरण केलं होतं की पहिलं सिंचनाच्या पाण्यापेक्षा पिण्याचं जनावरांच्या पाण्याला महत्त्व दिलं होतं. त्यामुळं जे पाणी आहे आपल्या आता सध्या अखत्यारीत पाणी आहे त्या पाण्याचं पुढील वर्षासाठी नियोजन चालू होतं. त्यामुळं आणि सगळ्या धरणं हे आटोक्यात आली होती आणि सगळ्यात मोठं धरण आपलं कोयनेचं धरण, ज्या कोयनेच्या धरणावर जवळजवळ 2000 मेगावॅट वीज तयार होती. चंद्रपूर अन्य भागामध्ये 500, 800, 900 मेगावॅटची तिथं त्या ठिकाणी वीज प्रकल्प होते. हे सगळे वीज प्रकल्प जे हायड्रो पॉवर वीज प्रकल्प होते हे बंद पडले होते, कारण धरणातच पाणी नव्हतं. त्यामुळे वीज तयार करता येत नव्हती. जे कोयना धरण महत्त्वाचं होतं, जे महाराष्ट्राला वीज पुरवत होतं, तेच धरणाची वीज बंद पडली. त्यामुळे विजेचा सुद्धा तुटवडा महाराष्ट्रामध्ये जाणवत होता. आता सगळी धरणं भरलेली आहेत. वीज प्रकल्प जे प्रकल्प बंद पडले होते ते प्रकल्पसुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळं विजेची समस्या या पुढच्या कालावधीत आपल्या ह्याच्यावरती येणार नाही आणि पाण्याचं नियोजन करावं लागत होतं. त्यामुळं आता धरण आपलं भरलं, किती दिवसात भरलं हे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. त्यामुळं धरण भरल्या ही धरण जवळजवळ 70-80% गेल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब आणि पालकमंत्री यांच्या सगळ्यांशी चर्चा करून लगेच इमिजिएट मला वाटतं आहे ज्या दिवशी धरण भरायला चालू झालं 50-60% वर गेलं त्यावेळेला लगेच हा प्रस्ताव कॅबिनेटला पाठवण्याचं काम केलं. कारण अल निनोच्या इम्पॅक्टमुळे पाणी वाटप असेल किंवा लाईटचं असेल हे सगळे अधिकार हे राज्य लेवलला त्या ठिकाणी केले गेले होते. इथले जे पाणी वाटप समिती होती त्या पाणी वाटप समितीकडे हे अधिकार नव्हते. रेग्युलर पाणी वाटप समितीकडे असतात, परंतु हे राज्य लेवलला गेल्यामुळं हे कॅबिनेटचा निर्णय व्हायला वेळ लागत होता. परंतु धरण 60-70%, 80%वर गेल्या लगेच 8 तासाची आपण वीज रेग्युलर केली आणि वीज प्रकल्पही सगळे चालू झाल्यामुळं विजेची समस्या नव्हती. दादा, खरं तर पुरामध्ये इथले महिला लहान मुलं त्रस्त झाले. फोटो सेशनसाठी मंदिर समितीतली कोणतरी एक महिला राजकीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या फोटो सेशनसाठी लोकांना उपाशी राहावं लागते. ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीवर कारवाईची आपण मागणी करणार आहात? खरं म्हणजे अशा अवस्थेत फोटो सेशन प्रसिद्धी हे करणं उचित नाही आहे. आणि ठीक आहे, आता काय केलं असेल, मी आत्ताच त्या ठिकाणी तिथल्या आमच्या माता भगिनींशी भेटलो. त्या ठिकाणी त्यांनी मला आपण जे सांगितलं त्या पद्धतीनं मला सांगितलं की आम्हाला सकाळी नाश्ताही मिळाला नाही, पण 2 तास, कारण मंदिर समितीकडे जेवणाची इथली व्यवस्था असते आणि मंदिर समितीने त्या ठिकाणी जेवण द्यायला आज पहिला दिवस असल्यामुळं थोडा उष्मीतेही चौकशी केली. पहिला दिवस असल्यामुळं थोडासा उशीर झाला, परंतु जेवण आलं आणि 1 तास लेट झालं ही अतिशय खेदजनक बाब आहे. आणि नक्कीच तशा सूचना मंदिर समितीला त्या ठिकाणी दिल्या जातील. आता प्रांताधिकारी इतापे साहेब यांच्याकडेच चार्ज आहे. तिथले शेळके साहेब आता सध्या रजेवर आहेत आणि नक्कीच प्रांताधिकारी साहेब हे 100% याच्यावरती ॲक्शन घेऊन पुढील काळामध्ये अशा घटना घडणार नाही त्याची जबाबदारी घेऊ. पण हे एका महिलेच्या फोटो सेशनसाठी लोकांना उपाशी राहावं लागते, खेदजनक बाब आहे. जाऊ द्या, आता तुम्ही बी लय दुखावरच्या डलप्या काढू नये असं मला वाटतंय की जे घडलं घडू द्या. पुढं जर घडलं तर त्याच्यावर आपण कारवाई करण्याचं आपण बघू. दादा, प्रत्येक कॉरिडॉरमध्ये त्याच्या पुनर्वसनाचं काय कॉरिडॉरच्या बाबतीत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा स्वतः बोललेले आहेत की कॉरिडॉरच्या बाबतीत जेवढे बाधित आहेत त्या बाधितांना विचारात घेऊनच आपण त्या ठिकाणी हा कॉरिडॉर पूर्ण करणार आहे. कुठल्याही एकाही व्यापारी असेल, तिथं घरमालक असेल किंवा घराचा भाडेकरू असेल यांच्यावरती अन्याय न होता हा कॉरिडॉर आपण पूर्ण करू.